तत्वे तत्वधरी कोहम भाव हो करी सोहम सोहम करे कोण सये ज्ञान पुण्य श्लोक सोकरी पुंडलिको विठ्ठल त्रैलोक्य उद्धरिले सखी ज्ञान तेथे भाव बळीवंत प्रपंच देहात नाही तुझ ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी सौरसे पुंडलेक कैसे पुण्य केले माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 20 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 171 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. परस्तस्मात् तु भावो अन्यो अव्यक्तो अव्यक्तात् सनातन यः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अर्थात आपण पाहिलं की ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे संपूर्ण सृष्टी व्यक्त स्वरूपामध्ये ते येत असते आणि जेव्हा रात्र सुरू होते त्यावेळेस अव्यक्त स्वरूपात संपूर्ण सृष्टी जाते. व्यक्त अव्यक्ताचा हा खेळ या मृत्यूलोकीसुद्धा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पाहतो महाराज. प्रत्येक वस्तू प्रत्येक जीव हा मूळ स्वरूप अव्यक्ता स्वरूपच आहे. त्याचं अव्यक्तातून ते व्यक्त होतं आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्तात जात असतं. मातीची वीट होते, वीटवर वीट रचून भिंती बांधून इमारत तयार होते आणि इमारतीचं आयुष्य जेव्हा संपतं त्यावेळेस वीट पुन्हा मातीमध्ये रूपांतरित होते. म्हणजे मूळ स्वरूपामध्ये प्रत्येक वस्तू प्रत्येक जीव हा येत असतो. त्याला ब्रह्मदेवाचा कारभारसुद्धा काही अपवाद नाही महाराज. ब्रह्मतत्वापासून निर्माण झालेली ही भौतिक प्रकृती ब्रह्मतत्वातच विलीन होऊन जाते. प्रकृतीचा नियम आहे, अध्यात्माचा हाच नियम आहे महाराज. उत्पत्तीच्या स्थितीतच लय समाविष्ट असतो. उपजे ते नाशे म्हणून तर माऊली म्हणतात उपजे ते नाशे. ज्याला उत्पत्ती आहे, ज्याला उगम आहे, ज्याचा उदय आहे, ज्याला जन्म आहे त्याला शेवटही आहे, त्याचा लयही लिहिलेला आहे महाराज. जे जे दृश्य आहे अदृश्य स्वरूपात ते निघून जातं असतं. दृश्य स्वरूपात यायच्या आधी अदृश्य स्वरूपातच असतं महाराज. मातीमध्ये वीट कुठं दिसते आपल्याला, पण मातीचे कण रचल्यानंतर वीट तयार होते. अगदी त्याप्रमाणेच जीवसृष्टीचे असतं. ब्रह्मदेवाची रात्र जेव्हा असेल त्यावेळेस अव्यक्त स्वरूपामध्ये संपूर्ण सृष्टी या ईश्वर तत्वामध्ये विलीन होऊन जाते, समाविष्ट होते, निद्रिस्त होऊन जाते. आणि पुन्हा हे चतुर्युग 1000 फेऱ्या झाल्यानंतर रात्र संपते आणि पुन्हा तीच सृष्टी नव्यानं उदयाला येत असते. म्हणून जिथं जन्म आहे तिथं मृत्यू ठरलेला आहे महाराज. जातस्य ही ध्रुवो मृत्यूर ध्रुव्यं जन्म मृतस्य च. भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत की तू जन्म आणि मरणाबद्दल चिंताच करू नको, कारण हा प्रकृतीचा खेळ आहे. ब्रह्मानं मांडलेला, ईश्वर तत्वानं मांडलेला हा खेळ आहे. त्यामुळं तो मरणाऱ्याचा मृत्यू अडवू शकत नाही किंवा नव्यानं काही उत्पन्न करू शकत नाही. परमात्म्याच्या इच्छेनुसारच सृष्टी अवतारित होत असते महाराज. म्हणून तर कुरुक्षेत्रे उभे असलेले भीष्म महाराज, पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य या सगळ्या विभूतींना पाहिल्यानंतर अर्जुन जेव्हा म्हणतो की यांना मी मारून टाकणार आहे,
युद्धामध्ये हे माझ्याकडून मारले जातील, पाप लागेल देवा मला. भगवंत म्हणतात तू नाही मारलं तरी हे काय अमर व्हायला आले आहेत का? अरे तू नाही मारलं तरी एक न एक दिवस यांचा मृत्यू ठरलेला आहे. 3 प्रकारचा नाश सांगितला जातो महाराज. एक आध्यात्मिक नाश किंवा त्याला स्वभाव नाश म्हणतात. कोणी नाही मारलं तरी तो मृत्यू घडून येत असतो. दुसरा आहे भौतिक नाश. विज्ञानात प्रगती झाल्यामुळं काही वेळेस जीवितहानी होते. असं उदाहरणार्थ ॲक्सिडेंट, अपघातामध्ये अपघाती मरण आलेलं तो भौतिक नाश आहे देहाचा. आणि एक आहे अधिदैविक नाश. अधिदैविक नाशामध्ये हे भूकंप, महापूर, प्रलय हे सगळं समाविष्ट आहे महाराज. म्हणजे वय न होताना अकाली मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे येणं, त्याला अधिदैविक नाश म्हटलेला आहे. आंबा आहे, आंबा खाऊन तो नाश पावणारच आहे. त्याची प्रक्रिया केली तरी तो नाश पावणारच आहे. भौतिक प्रगत झालं त्याच्यात, त्याचा गुळांबा केला, साखर आंबा केला, काही केलं तरी नाश त्याचा ठरलेला आहे. किंवा पिकून का होईना चाखल्यानंतर आंबा नाहीसा होणार आहे. आणि तुम्ही काहीच नाही केलं तरी आंबा बसल्या ठिकाणी सडून तरी जाईल, नाही तर सुकून सुरकुत्या पडून कोरडा खाक होईल. म्हणजे सांगायचे तात्पर्य प्रत्येक वस्तूला नाश ठरलेला आहे. उपजे ते नाशे. जिथं उत्पत्ती आहे तिथं लय ठरलेला आहे. उत्पत्तीनंतर स्थिती आणि स्थितीनंतर लय, हे जे चक्र आहे तेच प्रकृतीच्या बाबतीत असतं. आणि ब्रह्माच्या ठिकाणी सुद्धा याच तत्वानं कारभार चालू असतो की निद्रिस्त झाल्यानंतर, रात्रीच ब्रह्मदेवाची सुरू झाल्यानंतर संपूर्ण जीवसृष्टी ईश्वर तत्वामध्ये विलीन होऊन जाते, समाविष्ट होते. आणि चतुर्युग असे 1000 फेरे झाल्यानंतर रात्र संपते, ब्रह्मदेवाचा उदय होतो, दिवसाचा उदय होतो. आणि त्या दिवसामध्ये पुन्हा सृष्टी आकाराला येते. झोपी गेलेले, निद्रिस्त झालेले, विलीन झालेले ईश्वर तत्वामधले जीव पुन्हा या सृष्टीमध्ये अवतरित होतात. आणि ते पुन्हा दिवस संपेपर्यंत पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, कर्म करावं, त्याचं फळ निर्माण व्हावं, ते भोगायकरता पुन्हा यावं, पुन्हा भोगत असताना त्या कर्मापासून पुन्हा फळ निर्माण व्हावं, ते कर्मफळ भोगण्याकरता पुन्हा दुसऱ्या जन्मात यावं. प्रत्येक वेळेस देह वेगवेगळा घेऊन वेगवेगळ्या योनीमध्ये जीवाला यावं लागतं. अगा कर्मे जे उरावे तई तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. देहाची निर्मिती मुळात भोगण्याकरता आहे. जीवाला ते भोगण्याकरता यावंच लागतं. भगवंत सांगतात, अर्जुना, जन्म मृत्यू मी माझ्या हातात ठेवलेला आहे, त्यामुळे तू यांना मारणारा कोण आहेस? तू मारणारा नाहीस आणि हे मरणारे नाही. तू अभिमान धरून जर हे चित्तामध्ये धरत असेल की मी एक मारिता आणि हे मरिता, तरी ते सत्य नाही. कुणीही या ठिकाणी मारणारा नाही, कोणीही तारणारा नाही, शिवाय ईश्वरी तत्वाच्या. मृत्यू आलेला असेल तर निमित्त झालं, पटकन या जगताचा निरोप घ्यावा लागतो. आयुष्य सरलेलं नसेल तर गाडीनं 7 पलट्या जरी मारल्या तर साधं खर्चटच सुद्धा नाही महाराज. म्हणून भगवंत म्हणतात, तू यांना जरी नाही मारलं तरी स्वभाव नाश एक ठरलेला आहे. वृद्धापकाळानं का होईना, आधिव्याधींनं का होईना, हे मृत्यू पावतीलच. मग तू आताच त्यांना मारलं तर निदान अधर्माकडून जे उभे आहेत त्यातून त्यांना मोक्ष तरी मिळेल. नाहीच काय झालं तर स्वभाव वृद्धापकाळानं मृत्यू हा आहेच आहे महाराज. म्हणून या ठिकाणी जो आलेला आहे
आएगा सो जाएगा. फक्त याला एक अपवाद आहे आणि तो म्हणजे भगवत धाम. त्याच्या पुढच्या श्लोकात आपल्या येणारच आहे 21व्या श्लोकात. कृष्ण भावना भावित होऊन जावं, देवाचं होऊन जावं, मनुष्य देह सार्थकी लावावा. भगवंत हा साधा आणि सरळ उपाय सांगतात की मामेकम शरणम व्रज. माझ्या ठिकाणी अर्जुना जीवानं शरण यावं. पुढचं कार्य मग सगळं सोपान वृत्तीमध्ये जीव आला की त्याचं हित कशात आहे ते हित अहित ओळखणारी विवेक बुद्धी ददामी बुद्धी योगम तम. ती विवेक बुद्धी मी त्याला ददामी दान करतो अर्जुना. आणि मग तो रस्ता चुकत नाही, नीट रस्त्यानं चालतो आणि चालत चालत शेवटी माझ्या धामाची प्राप्ती सहजपणे करून घेतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 171 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, तेवी आकारलोपासरिसे जगाचे जगपन भ्रंशे परी जेते झाले ते जैसे तैसेची असे. या धामामध्ये एकदा गेलं की त्यांच्यात मात्र परिवर्तन होत नाही. भगवंत म्हणतात की म्हणून अर्जुना तस्मात योगी भव. अर्जुन तू योगी होऊन माझ्या धामाची प्राप्ती कशी प्राप्त करशील हेच ध्येय डोळ्यापुढे ठेव. हे जे राजपट आहे, सिंहासन आहे, हे सगळं क्षणभंगूर आहे. त्याची अपेक्षा करून तू धर्म करू नको, युद्ध करू नको. धर्माचं संरक्षण म्हणून युद्ध कर. कर्मण्येव अधिकार असते. कर्तव्य कर्म आहे तुझं. तू क्षत्रिय आहेस आणि कर्तव्य कर्म करत असताना पाप पुण्याची बाधा होत नसते महाराज. तसं जर झालं असतं तर खाटीक समाजाचे सगळेच नरकवासीच झाले असते. सज्जन कसायसारखा उद्धार पावला नसता. कर्तव्य कर्मामध्ये घालून दिलेल्या कर्मामध्ये पाप पुण्य लागत नसतं. वर्णाप्रमाणे त्याला प्राप्त झालेलं ते कर्म आहे, त्याचं कर्तव्य कर्म आहे, ते त्याने पार पडावं. त्यातच त्याचा परमार्थ भरलेला असतो महाराज. म्हणून स्वधर्मम निधनम श्रेया परधर्मो भयावहा. स्वतःच्या धर्माचं आचरण करावं. जे कर्तव्य कर्म घालून दिलेलं आहे ते करीत जावं. भगवंत अर्जुनाला सांगतायत तू क्षत्रिय आहेस, कर्तव्य कर्म तुझं युद्ध करणं आहे. कारण समोरच्याने आव्हान दिलेलं आहे. भीष्म महाराजांनी शंख पहिल्यांदा फुकला महाराज. युद्धाची सुरुवात आव्हान पितामह भीष्मांनी दिलेलं आहे. ते आव्हान स्वीकारायचं काम समोरच्या म्हणजे पांडव पक्षाकडचं आहे हे भगवंत अर्जुनाला निक्षून सांगतात. म्हणून तू ते आव्हान स्वीकार. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. हे बाकीचं चालत राहील. मोक्ष तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम. मारला गेलास, वीरगती प्राप्त झाली तर स्वर्ग आहे. आणि समजा जिंकलास तर या पृथ्वीचा राजा आहेस. म्हणून वीर दोहीकडे भला. आणि असं वीरमरण ज्याला येतं, कर्तव्य करीत असताना जेव्हा या जगताचा निरोप घ्यायची वेळ येते त्यावेळेस भगवंत म्हणतात कर्तव्यात निष्णात राहिल्यामुळं त्याला माझ्या धामाची प्राप्ती होत असते. आणि तिथं एकदा प्राप्ती झाली की ते बी आकार लोपासरिसे जगाचे जगपन भ्रंशे परी जेते झाले ते जैसे तैसेचे असे. एकदा ती प्राप्ती झाली की पुन्हा या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकताच पडत नाही अर्जुना. केवी आकार लोपासरिसे जगाचे जगपन भ्रंशे. त्याप्रमाणे आकाराचा नाश झाल्यावर सुद्धा विशिष्ट ब्रह्मचेतन जसंच्या तसं राहतं. त्या धामात गेलेले जीव आणि ही संपूर्ण समाविष्ट झालेले जीव ब्रह्माच्या रात्रीनंतर एकत्रित आलेले भगवंत तत्वामध्ये विलीन झालेले जीव हे जसेच्या तसे असतात. त्यांचा सर्वनाश कधीही होत नाही. कारण मुळात ते भगवंताचेच अंश असल्यामुळे अविनाशी असतात. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.